चांगली आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही पाठीमागे नावे आहोत. UPSC मध्ये 3 मुलं आमची या ठिकाणी आलेले आहेत. या गावचा मुलगा आहे आवटे, पंकज आवटे, त्याच्यानंतर सुशील गीते आणि परळीचा पांगरीचा उंडे, असे 3 मुलं या ठिकाणी आले. वेगवेगळ्या MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त पास होतात. याचं कारण आहे की आमचा पट्टा दुष्काळी आहे आणि दुष्काळी पट्ट्यामधल्या आमच्या लेकरांना जाणीव आहे. फौजमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त आहेत. अनेक ठिकाणी आमची मुलं कुठेही कमी पडत नाहीत, 1 नंबर वरती येतात. अतिशय आनंद आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये जे 50 मुलं आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे. याचा आनंद आहे. पेहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती आता समोर आली. हो, आता त्याच्या बाबतीमध्ये या ज्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल. आमची मिलिटरी पॉवरफुल आहे आणि तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या की आमची युद्धाची तयारी चालली आणि तिकडची पळापळीची तयारी चाललेली. त्या देशाच्या जो स्वतः मुख्य हे आहे संरक्षणाचा प्रमुख, संरक्षण दलाचा प्रमुख, त्याचं कुटुंबीय ते जर ह्याला इंग्लंडला पाठवत असेल याच्यावरून ओळखून घ्या काय चाललेलं आहे तिथं. ते नक्षलवादी जेव्हापासून गृहमंत्री तेव्हापासून पूर्णतः नायनाट केला असं तुमचं म्हणणं होतं. तुम्ही कशा कशा पद्धतीने परिवर्तन झालं हे बघा. त्याच्यामध्ये 2014ला ते गृहमंत्री झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन घेतल्या. 2019 पर्यंत ते राहिले, जवळपास कमी झाल्या आणि नंतरच्या कालावधीमध्ये काही जे वाढलं होतं ते पुढच्या आता 30-35 हातेरी म्हणजे नक्षलाईट एकाच वेळी मारल्याच्या बातम्या आपण वाचल्या ना. आणि मधल्या कालावधीमध्ये काही माणसं कामाला आली. त्यात आमच्या इथला तौसिफ म्हणून पोरगा होता पाटोद्याचा, तो सुद्धा कामी आला होता. परंतु आता त्यांची पळताभुई एवढी झालेली आहे की तुम्ही नक्षलाईटचा त्यांच्या वतीनं आता डिमांड येत आहेत की आम्हाला आता युद्ध नकोय, आम्ही सरेंडर करतो. जे जे कमांडर, उपकमांडर अनेकांच्या बातम्या येत आहेत ना, त्याच्यावरून चित्र असं दिसतंय की नक्षलाईट. आणि आता कोमिंग ऑपरेशन चालू आहे मला वाटतं 3 स्टेटचं. त्या 3 स्टेटच्या याच्यामध्ये पूर्णपणे नक्षलाईट घेरले गेलेले आहेत आणि नक्षलाईट आता वाचणार नाहीत. हे कुठंतरी बिमोड त्याचं 100% होईल. वाल्मिक कराड जेलमध्ये असताना करायचा जबाब समोर आलेला आहे आणि जेलमध्ये ज्या पद्धतीने VIP ट्रीटमेंट मिळते त्याच्यावर अद्यापही कुठलाच विषय केला नाही. आता CCTV सुद्धा फुटेज मिळालं नाही, ते देखील समोर पाहिलं. हे पहा, जे जेल प्रशासन आहे